यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावरती हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला, साखळी करून विहिरीमध्ये उतरत पाणी भरायची वेळ। आतापर्यंत 6 ग्रामस्थांनी गमावला पाण्यासाठी जीव। हायकोर्टाचा मनाई आदेश असताना सुद्धा मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये महानगरपालिकेनं जैन मंदिर पाडलं। जैन समाजाचं महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन। महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरातपासून, संजय राऊतांची जळजळीत टीका। भाजपसोबत ठरवूनच महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर, राऊतांनी डिवचलं। सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांची स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या। वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ, आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्या विरोधात चकार शब्दही न बोलणारा ससूनचा अहवाल जाळून टाका, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप। असा रिपोर्ट येऊच कसा शकतो, असाही सवाल। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं फडणवीसांची उपस्थिती, तर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर। सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र। एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारामधला 1240 कोटींचा पीएफ भरलाच नाही। पीएफ न भरल्यानं कर्मचाऱ्यांना व्याजापोटी मिळणारे 100 कोटी रुपये बुडाले। पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान वाढीचा अंदाज। अकोल्यामध्ये काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। बार्शीच्या 10 जलतरणपटूंच्या भारत ते श्रीलंकेदरम्यान समुद्रमार्गे पोहण्याचा पराक्रम। जलतरणपटू अवघ्या 9 ते 14 वयोगटातले 10 पैकी 4 जलतरणपटू मुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।